तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतलेला असेल आणि तुम्ही आजारी पडलात तरी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। मी एकदम डंके की चोट पे सांगतो। मग तुम्ही म्हणाल हेल्थ इन्शुरन्स मी घेऊच कशाला? तर मी सांगितलेल्या 7 गोष्टी तुम्ही नक्की चेक करा। या 7 गोष्टी जर इन्शुरन्स मध्ये नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। मग त्या 7 गोष्टी कोणत्या हे आपण सविस्तर पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद देताय, चांगले व्ह्यूज सुद्धा येत आहेत, पण जवळपास 40% व्ह्यूअर्स असे आहेत की ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही। तो लगेच तुम्ही सबस्क्राइब करा, म्हणजे इथं काय चाललंय हे तुम्हाला एका क्लिकवर समजत जाईल। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणाचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? असेल तर तुम्हाला मी एकच प्रश्न विचारतो, तुम्हाला खरंच खात्री आहे का हो की जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला या हेल्थ इन्शुरन्सचे पैसे मिळतील? हा प्रश्न मला आधी जर कोणी विचारला असता ना तर मी म्हणाला असतो की हो नक्कीच मिळतील आणि म्हणूनच मी इन्शुरन्स काढलाय। पण आज जर मला कोणी हाच प्रश्न विचारला तर माझ्याकडे खात्रीशीर उत्तर नाही, कारण मी असं बघितलेलं आहे की लोक आजारपणामध्ये हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले असतात, त्यांच्या घरची माणसं बाहेर उभं राहून इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअर बरोबर भांडत असतात। हे दृश्य भारतामध्ये जवळपास सगळीकडे नॉर्मल होताना दिसतंय। आधी आपण एक काम करूयात की आपल्या आजूबाजूला नक्की काय चाललंय हे समजून घेऊयात। भारतामध्ये दर 4 माणसांमागे एक माणूस हृदयाशी संबंधित आजारानं ग्रस्त आहे आणि त्याचा या आजारामुळे मृत्यू होतोय। यासोबतच कॅन्सरच्या 5 रुग्णांपैकी 3 जणांचा मृत्यू होतोय। त्यानंतर डायबिटीस आहे, टीबी म्हणजे क्षयरोग आहे, फुफ्फुसांचे गंभीर आजार आहेत। या सगळ्याचं प्रमाण सध्या भारतामध्ये वाढत चाललंय। हे सगळं आपल्या आजूबाजूला घडतंय आणि या सगळ्यावरचा खर्च जो आहे तो सुद्धा वाढत चाललेला आहे। इंडिया टुडेच्या एका सर्व्हेनुसार भारतामध्ये वैद्यकीय महागाई दरवर्षी 13 ते 14% वाढते। म्हणजे आज जर एखाद्या आजारावर उपचारासाठी 10,000 रुपये लागत असतील तर 5 वर्षांनी तेच उपचार 25-30 हजारांवर जाण्याची शक्यता आहे। गंभीर आजार किंवा आणखी काही मोठं ऑपरेशन झालं तर बिल 10 ते 25 लाखांपर्यंत सहज जातं। हे सगळं बघून माणूस काय करतो, हेल्थ इन्शुरन्स काढतो, कारण त्याला असं वाटतं की आता मला काळजी नाही, माझ्याकडे इन्शुरन्सचं कव्हर आहे। पण खरी गोष्ट जी आहे ती इथेच सुरू होती। 2024 मध्ये भारतात 100 पैकी फक्त 82 लोकांना त्यांच्या हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम मिळालेला आहे। म्हणजे 100 माणसांमागे 18 जण असे होते की ज्यांनी वर्षानुवर्ष प्रीमियम भरला पण त्यांच्या आजारपणामध्ये त्यांच्या हातात पैसे आले नाहीत। IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही भारतातली इन्शुरन्स सेक्टरवर लक्ष ठेवणारी सरकारी संस्था आहे। त्यांनी असं सांगितलं की 2025 मध्ये हेल्थ इन्शुरन्स क्लेमशी संबंधित तक्रारीमध्ये तब्बल 41% वाढ झाली। म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आता जास्त लोक स्वतःच्याच पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी कंपन्यांबरोबर भांडतायत। याचा सर्व्हे जो काय आहे तो लोकल सर्कल या संस्थेनं केलेला आहे। लोकल सर्कल या संस्थेनं काय केलं, 1 लाख पॉलिसी धारकांबरोबर त्यांनी संवाद साधला। त्यातून जे समोर आलं की बाबा 50% लोकांना गेल्या 3 वर्षामध्ये एकतर क्लेम जो आहे तो पूर्णपणे नाकारला गेलाय किंवा त्यांना अर्धेच पैसे मिळाले। आता हे ऐकून तुम्हाला थोडा राग येत असेल, थोडं नैराश्य देखील येत असेल, पण आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला पाहिजे की हा क्लेम जो आहे तो नाकारला का जातोय? आता क्लेम नाकारले जातात त्या पाठीमागे काही कारणं आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण पुढे मागे आपल्यालाही क्लेम करायची गरज लागू शकते। त्यातलं पहिलं कारण असं आहे ते म्हणजे पॉलिसी घेताना चुकीची किंवा अपुरी माहिती देणं। बऱ्याचदा लोक पॉलिसी घेताना घाई करतात, कधी कधी वय चुकीचं सांगतात, सवयी किंवा आजारांबद्दल काही गोष्टी लपवतात। नंतर कंपनी काय करते, या छोट्या चुका ज्या आहेत त्याला कारण बनवते आणि तुमचा क्लेम नाकारते। दुसरं कारण म्हणजे काय, तर जुने जे आजार आहेत ते लपवणं। क्लेम नाकारण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे। समजा कोणाला आधीपासूनच डायबिटीसचा आजार आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास होतोय किंवा अस्थमा आहे आणि पॉलिसी घेताना त्या व्यक्तीनं ती माहिती जर दिलेली नसेल तर मग त्याच आजाराशी संबंधित जर तुम्ही उपचार केले तर कंपनी असं म्हणते की तुम्ही आधी आम्हाला हा आजार सांगितला नाही, त्यामुळं आता आम्ही तुम्हाला क्लेम देऊ शकत नाही। आपल्याला असं वाटतं की कंपनी आपल्याला फसवतीये, पण पॉलिसीचे नियम तसे असतात। त्यामुळे अशा वेळी आपण अक्षरशः काहीही करू शकत नाही, आपण हेल्पलेस असतो। तिसरं कारण काय आहे की पॉलिसी लॅप्स होते, म्हणजे आपण वेळेवर प्रीमियम न भरता पॉलिसी बंद होऊन जाते। मग अचानक तुम्हाला आजारपण येतं आणि मग त्यावेळेस असं लक्षात येतं की अरे आपण प्रीमियम तर भरलाच नाहीये आणि पॉलिसी तर बंद झालेली आहे, त्यामुळे क्लेम मिळणार नाही। चौथं कारण असं आहे की एकापेक्षा जास्त पॉलिसी असताना त्याची माहिती जी आहे ती न देणं। काही लोकांना काय वाटतं की बाबा 2-3 पॉलिसी घेऊयात, आपल्याला दुप्पट पैसा मिळेल, पण ही माहिती जर तुम्ही आधी दिली नसेल तर अशा वेळी कंपन्या क्लेम नाकारतात। आता हे सगळं
सगळं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सगळी चूक आपलीच आहे का, कंपन्यांची काहीच चूक नाही का, त्यांची काहीच जबाबदारी नाही का, तर हा तुमचा प्रश्न रास्त आहे आणि त्याचं उत्तर देखील आहे. ते काय आहे ते आता बघूया. IRDAI ने 2025च्या सुरुवातीला 8 मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुरू असलेले घोटाळे पकडले. यामध्ये क्लेम देण्यामध्ये उशीर करणं, चुकीच्या पद्धतीनं क्लेमच्या रकमेत कपात करणं, सेटलमेंट योग्यरित्या न सेटल करणं, या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. पण तरीही कंपन्यांवर कठोर कारवाई झाली नाही. तज्ञांचं असं म्हणणं आहे की IRDAI बहुतेक वेळा ग्राहकांची तक्रार फक्त पुढे पाठवून देतात. कंपनीने त्याला उत्तर दिलं की ते प्रकरण संपलं असं समजलं जातं आणि मग एक दुष्ट चक्र सुरू होतं. प्रीमियम तुमचा वाढत जातो, क्लेम नाकारले जातात, लोकांचा कंपन्यांवरचा विश्वास उडत जातो आणि लोक पॉलिसी अक्षरशः क्विट करतात, सोडून देतात. अशा वेळी विमा भरणारे फक्त वृद्ध आणि आजारी लोकच असतात. त्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढतो, त्या प्रीमियम आणखी वाढवतात आणि हे जे काही दुष्टचक्र आहे ते अजिबात थांबत नाही. 2025 मध्ये इन्शुरन्स कंपन्यांचं प्रीमियम कलेक्शन फक्त 8.98% वाढलेलं आहे. ही गेल्या 10 वर्षातली सगळ्यात कमी वाढ आहे. याचा अर्थ काय होतोय की लोक इन्शुरन्स घेणं बंद करतायत किंवा इन्शुरन्स घ्यायचं सोडून देत आहेत. आता इन्शुरन्स कंपन्या जेव्हा आपण पॉलिसी घेतो त्यावेळेस सांगतात की कॅशलेस ट्रीटमेंट घ्या, हॉस्पिटल जा, आमचं कार्ड दाखवा आणि तुम्ही उपचार करून घ्या, आम्ही थेट हॉस्पिटलला पैसे सेटल करू. हे ऐकायला अतिशय छान वाटतं, पण प्रत्यक्षात ते होतं का? प्रत्यक्षात काय होतं? प्रत्येक क्लेमच्या आधी TPA म्हणजे थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर कडे तिथे जातो. हॉस्पिटलला तिथून एक प्रश्नावली पाठवली जाते, मग ती कंपनी स्वतः या सगळ्याची तपासणी करते, मग कागदपत्र मागवली जातात. एखादी सही झाली नसेल, एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर क्लेम अनेक दिवस अडकून जातो. हेल्थकेअर प्रोव्हायडर्सच्या संघटनेचे डॉक्टर गिरधर ज्ञानी यांनी असं सांगितलं होतं की कॅशलेस सिस्टीम जी आहे ती रुग्णांच्या सोयीसाठी बनवली होती, पण आता कंपन्या उगाच काही तपासण्या करतात, क्लेम नाकारतात, क्लेम नाकारण्याचं कारण शोधतात. याचा परिणाम काय होतोय? ती रुग्ण बेडवर असतो, त्याचे नातेवाईक बाहेर उभं राहून कंपनीच्या कॉल सेंटरशी भांडत असतात. हे आज भारतामध्ये प्रत्येकासोबत घडताना आपल्याला दिसतंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतोय तो म्हणजे तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेणार असाल किंवा तुम्ही आत्ताची जी पॉलिसी आहे ती तुम्हाला बरोबर आहे का हे चेक करायचं असेल तर मी सांगतोय त्या गोष्टी नक्की तपासा. पहिली गोष्ट, तुमचा इन्कर्ड क्लेम रेशो म्हणजे ICR जो आहे त्याचं दाव्यांचं प्रमाण जे आहे ते चेक करा. आता इन्कर्ड क्लेम रेशो म्हणजे काय की हा आकडा काय सांगतो? कंपनीने प्रीमियम म्हणून जेवढे पैसे घेतलेले आहेत त्यातले किती टक्के क्लेम म्हणून परत दिलेले आहेत. उदाहरण बघूयात की समजा कंपनीने एक 100 रुपये घेतलेले असतील, त्यापैकी 85 रुपये क्लेम म्हणून त्यांनी आपल्या कस्टमरला दिले असतील, म्हणजे ICR 85% आहे. तज्ञ सांगतात की बाबा 70 ते 90% दरम्यान ICR असेल तर ती कंपनी चांगली आहे असं मानू शकतो. ICR खूप कमी असेल तर कंपनी पैसे देतच नाही, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो, त्याला CSR म्हणतात. हा रेशो काय सांगतो की बाबा 100 जर क्लेम असतील कंपनीकडे तर त्यापैकी किती सेटल केलेत कंपनी, याचा आकडा 90% पेक्षा जास्त पाहिजे. CSR 90% पेक्षा जास्त असलेली कंपनी निवडायचा तुम्ही प्रयत्न करा, कारण त्यावर तुमचा क्लेम जो आहे तो मिळणार की नाही हे अवलंबून राहणार आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रूम रेंट लिमिट आणि वेटिंग पिरियड. आता हे दोन जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, बऱ्याच जणांना माहिती नसतात आणि तिथेच सगळ्यात जास्त लोकांना आपण फसवले गेलोय असं वाटतं. समजा तुम्ही 1 लाखांची पॉलिसी घेतली, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की रूम रेंट लिमिट जे आहे ते 1% असेल, म्हणजे रोज फक्त 1000 रुपयांपर्यंत तुम्हाला रूम रेंटसाठी कंपनी पैसे देईल. तुम्ही समजा 2000 रुपये प्रतिदिनची रूम घेतली हॉस्पिटलमध्ये तर कंपनी काय म्हणेल की तुम्ही दुप्पट खर्च केला म्हणून आम्ही पूर्ण बिलापैकी फक्त निम्मी रक्कम देणार, म्हणजे 4 लाखाचं बिल असेल तर तुम्हाला 2च लाख मिळतील. वेटिंग पिरियड म्हणजे काय तर बाबा काही आजार आहेत की समजा डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हर्निया असेल, ते पॉलिसी घेतल्यापासून 1 ते 3 वर्षापर्यंत त्यावरची कुठलीही ट्रीटमेंट कव्हर होत नाही. म्हणजे आजार आहे, पॉलिसी सुद्धा आहे, पण कंपनी पैसे देत नाही. या सगळ्या अटी ज्या आहेत त्या अगोदर तुम्ही वाचून घेतलेल्या पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे को पेमेंट आणि डिडक्टिबल. जर पॉलिसीमध्ये तुमच्या असं लिहिलेलं असेल की बाबा 20% को पेमेंट लागेल, म्हणजे 2 लाखांचे उपचार झाले तर त्याच्या 20% म्हणजे 40,000 तुम्हाला स्वतःच्या खिशातनं द्यायला लागतील. उरलेले 1,60,000 जे आहे ते कंपनी देईल. डिडक्टिबल म्हणजे काय की प्रत्येक क्लेम मध्ये एक ठराविक रक्कम असते, ती आधी तुम्हाला द्यायला लागते, मग उरलेली बाकीची रक्कम कंपनी देते. जर तुम्हाला शक्य असेल तर अशा अटी असलेली जी पॉलिसी आहे ते पॉलिसीपासून दूर राहा, ती पॉलिसी घेऊच नका, कारण ती पॉलिसी जर तुम्ही घेतली तर आपलं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. मग येते 5वी गोष्ट, ते म्हणजे नेटवर्क हॉस्पिटल. तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जाल ते कंपनीच्या नेटवर्कमध्ये जर नसेल तर आधी तुम्हाला खिशातनं पैसे
भरावे लागतात. मग अनेक महिने तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी धावाधाव करायला लागते. तर पॉलिसी घेण्यापूर्वी तुमच्या शहरामध्ये चांगले जे हॉस्पिटल्स आहेत ते विमा कंपनी जी आहे त्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये आहेत का हे तुम्ही आधी चेक केलं पाहिजे. 6वी गोष्ट म्हणजे ती अपवाद असते. म्हणजे प्रत्येक पॉलिसीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत ती कधीच कव्हर होत नाही. जसं की तुम्ही कॉस्मेटिक्सची काही सर्जरी केलेली असेल किंवा स्त्रियांनी वंध्यत्वाचे उपचार घेतले असतील किंवा तुम्ही डेंटल ट्रीटमेंट घेतली असेल किंवा लठ्ठपणाशी संबंधित तुम्ही काय ऑपरेशन केलेलं असेल. काही पॉलिसीमध्ये अगदी बाळंतपणाचा खर्च देखील कव्हर नसतो. कंपनीचे नियम तुम्ही न वाचता जर तुम्ही क्लेम केला तर कंपनी ते नाकारते आणि तो नाकारला तर आपल्याला असं वाटतं की कंपनीने आपल्याला फसवलं. पण खरं सांगायचं तर आपणच अगोदरच्या टर्म्स अँड कंडिशन्स पॉलिसी घेताना वाचलेल्या नसतात आणि त्याचा आपल्याला तोटा होतो. 7वी गोष्ट म्हणजे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन. आता जेव्हा तुम्ही उपचार घेता तेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती जेव्हा तुम्ही असतात तेव्हाच उपचार होतात का तर नाही. आधी तुमच्या काही टेस्ट करायला सांगतात डॉक्टर, स्कॅन करायला सांगतात, एक्सरे करायला सांगतात. हे जे खर्च असतात ते प्री हॉस्पिटलायझेशन येतात. डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला औषधं देतात, फिजिओथेरपी सेशन्स असतात, डॉक्टरकडे जाणं आलं हे देखील खर्च असतात. चांगली पॉलिसी ती असते जी भरतीच्या 30 ते 60 दिवस आधीचा आणि डिस्चार्ज नंतरच्या 60 ते 180 दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर करते. त्यामुळे पॉलिसी घेताना या गोष्टी तुम्ही नक्की तपासा. आता पॉलिसी घेताना काय चुका टाळल्या पाहिजेत ते देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमचं नुकसान जे आहे ते तुलनेनं कमी होईल. पहिली चूक म्हणजे कमी कव्हर घेणं. 4-5 लाखांचं कव्हर घेतो तेवढं पुरेसं होईल असा विचार करू नका. सध्याच्या काळामध्ये गंभीर आजारावरचे उपचार जे आहेत त्याच्यासाठीचा होणारा खर्च 10 ते 25 लाखापर्यंत सहज होतो. म्हणून कव्हरेज ठरवताना तुमच्या कुटुंबाचा आकार, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांचं वय किती आहे, त्यांची हेल्थ कशी आहे, भविष्यात होणारे उपचार कसे असतील ह्या सगळ्याचा एक आडाखा बांधा आणि मग पॉलिसी घ्या. दुसरी चूक म्हणजे जुने आजार लपवणं. जास्त प्रीमियम भरावा लागेल किंवा पॉलिसी नाकारली जाईल या भीतीनं लोक आपल्याला असलेले आजार लपवतात. हे नंतर तुम्हाला महागात पडतं. हेल्थ इन्शुरन्स पूर्णपणे प्रामाणिकतेच्या तत्वावर चालतो. जर तुम्ही काही लपवलं आणि त्याच आजारावर तुम्हाला नंतर उपचार घ्यायची वेळ आली तर क्लेम नाकारला जातो. कुणीही तुमची मदत करत नाही. तिसरी चूक म्हणजे अटी न वाचणं. आपण घाईघाईत काय करतो, टर्म्स अँड कंडिशन वाचत नाही. त्यामुळे आपल्याला मोठा घोळ होतो. टर्म्स अँड कंडिशन वाचण्यासाठी तुम्ही अक्षरशः AIचा वापर करा. AIवर तुमचं पॉलिसी डॉक्युमेंट अपलोड करा. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा शब्दामध्ये सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स समजतील. हे तुम्हाला एवढं सोपं आहे ते तुम्ही करू शकता. शेवटी एक साधी गोष्ट सांगतो. आजारपण जेव्हा येतं तेव्हा माणूस अगोदरच खूप थकलेला असतो. शरीर तुम्हाला साथ देत नसतं. घरचे लोक प्रचंड तणावाखाली असतात, घाबरलेले असतात. अशा वेळी इन्शुरन्स कंपनीबरोबर सुद्धा जर तुम्हाला भांडावं लागलं तर ती लढाई खूपच अवघड होते. म्हणून आजच तुम्ही जेव्हा योग्य हेल्थमध्ये आहात तेव्हा तुम्ही शांतपणे माहिती घ्या, पॉलिसी नीट समजून घ्या, अटी वाचा, ICR, CSR चेक करा, नेटवर्क हॉस्पिटल तपासा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्हाला आजार आहेत ते प्रामाणिकपणे सांगा. इन्शुरन्स हे संरक्षण कवच आहे पण ते योग्य पद्धतीने वापरलं, योग्य पद्धतीने खरेदी केलं तरच तुमच्या कामाला येतं. आजारपणाशी लढणं कठीण असतं पण त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनीबरोबर सुद्धा लढायला लागलं तर ते आणखी अवघड होतं. ते होऊ नये म्हणून हे सगळं आज तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर व्हिडिओ शेअर करा. वेळ असेल तर आणखी एक व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट करतो. 4 व्हीलर कॅशमध्ये घ्यायची की EMI वर घ्यायची याबद्दल आम्ही एक अतिशय भन्नाट व्हिडिओ केलेला आहे. तो तुम्ही क्लिक करून नक्की बघा. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.